पण आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे? आपल्या दुपारच्या जेवणामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत ज्याने की आपल्याला एकदम असं पुरेपूर पोषण भेटेल आपल्या बॉडीला? आता आयुर्वेदात सांगितलंय की आहार हा षडरसात्मक पाहिजे. ओके. आता हे 6 रस कोणते? तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. आता मधुर बऱ्यापैकी आपल्या जेवणात असतंच, काहीतरी गोड थोडंफार शिरा किंवा काहीतरी आपल्याकडे असतं. आपण जे आम्ल म्हणतो त्याच्यामध्ये लोणचं, तेही आजकाल आपण सीझनल खातो, जे की ऍक्च्युली आपल्याकडे काहीतरी आम्ल रसात्मक पाहिजे. नंतर हे जे बाकीचे उरलेले रस आहे त्याच्यामध्ये चपाती आली, भाजी आली, भात वरण आलं. हा जो ऍक्च्युअल पूर्ण डाएट आहे ह्याला आपण म्हणू शकतो की षडरसयुक्त आहार हा घेतला पाहिजे. पण आजकाल जर बघितलं तर मेसमध्ये असलं काहीच मिळत नाही. भाजी म्हणजे आपण बघितलं तर निव्वळ पाणीच असतं. आपण जरी म्हटलो की मी डाळ मेथी खाल्ली, त्याच्यात डाळ असते, मेथी आपल्याला शोधून सापडत आणि नाही. इव्हन घरी सुद्धा आजकाल सगळे एवढे बिझी झालेत ना, कोणी एवढं असं नाही बनवत बसले ओके चपात्यानी भाजी बनवली आणि विषय आपण एकतर चपाती भाजी खाणार, भात वरण खाणार, खिचडी खाणार, म्हणजे ऍक्च्युअल पूर्ण 6 रसाचा आहार आपण घेतला पाहिजे. तो आज कोणी असं मला वाटतं की घेत नाही, की घेतला पाहिजे.